नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 इंग्लिश यामधील 1.1 डोंट गिव्ह अप या पोएमचं मराठी स्पष्टीकरण बघणार आहोत. या ठिकाणी पोएमचं जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे डोंट गिव्ह अप. डोंट गिव्ह अप याचाच अर्थ नॉट गिव्ह अप म्हणजेच कीप ट्राईंग. कोणतीही गोष्ट मध्येच सोडू नका, प्रयत्न करणे चालू ठेवा. यू शूड कीप ट्राईंग म्हणजे जर कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही जर वारंवार प्रयत्न करत राहिला तर ती गोष्ट तुम्हाला अशक्य नाही आहे, ती गोष्ट तुम्ही सहज करू शकता. यासाठी पोएमचं नाव दिलेलं आहे डोंट गिव्ह अप. कधीही ती गोष्ट मध्येच सोडू नका, तुम्ही प्रयत्न करणे चालू ठेवा, असं या कवितेच्या टायटलचा अर्थ आहे. आता पहिला पॅराग्राफ बघणार आहोत. इफ यू हॅव ट्राईड अँड हॅव नॉट ओन, never stop for crying. All that's great and good is done just by patience trying. बघा, आता या ठिकाणी पहिल्या पॅराग्राफचा अर्थ आपण बघणार आहोत. इफ यू हॅव ट्राईड अँड हॅव नॉट ओन म्हणजे जर तुम्ही सारखा वारंवार प्रयत्न करत आहात आणि तरीसुद्धा तुम्ही जिंकला नाहीत तर नेव्हर स्टॉप फॉर क्राईंग, तरीसुद्धा तुम्ही रडण्यासाठी थांबू नका किंवा तुमचा वेळ त्या ठिकाणी वाया घालवू नका, तुम्ही तरीसुद्धा प्रयत्न करणे चालू ठेवा. म्हणजे बघा, जर या ठिकाणी तुम्ही सायकल शिकत आहात आणि त्यासाठी खूप प्रयत्न करत आहात परंतु तरीसुद्धा ती सायकल तुम्हाला चालवता येत नाही, त्या गोष्टीसाठी थांबू नका किंवा त्या ठिकाणी रडत बसू नका की मला सायकल चालवता येत नाही आहे. उलट तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते प्रयत्न अजून वाढवायचे आहेत, पुन्हा प्रयत्न करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला सायकल चालवण्यात असो, चेस खेळण्यामध्ये असो किंवा जगातील कुठलीही अशी गोष्ट अशक्य नाही आहे, तुम्ही ती अगदी सहज करू शकता. परंतु त्यासाठी तुमच्याकडे असायला हवे ते म्हणजे प्रयत्न करणे. ही गोष्ट तुमच्याकडे असायला हवी की वारंवार तुम्ही ती गोष्टीसाठी प्रयत्न करायला हवे. पुढे बघणार आहोत. All that's great and good is done just by patient trying. बघा, म्हणजे सर्व काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या घडून येतील. ऑल दॅट्स ग्रेट, चांगली गोष्ट घडेल, चांगल्या कार्य तुमच्याकडनं होईल. केव्हा होणार? जस्ट बाय पेशन्स ट्राईंग. कंटिन्यू सारखा जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार. केव्हा मिळणार? प्रत्येक गोष्ट चांगली, अतिशय छान तुमच्यासाठी केव्हा घडणार? जेव्हा तुम्ही वारंवार त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहणार आणि तुमच्याकडे खूप पेशंट असेल, तुमच्याकडे संयम असेल, संयमाने तुम्ही वारंवार प्रयत्न करत जाल तेव्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल. म्हणून तुम्ही कधीही हार मानू नका, तुम्ही वारंवार तुमचे प्रयत्न करणे सोडू नका. दुसरा पॅराग्राफ बघणार आहोत. दो यंग बर्ड्स इन फ्लाइंग फॉल, still their wings grow stronger and the next time they can keep up a little longer. बघा, आता या ठिकाणी सेकंड पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे. दो यंग बर्ड्स इन फ्लाइंग फॉल, जेव्हा लहानसं छोटंसं जे पिलू असतं पक्ष्याचं, ते जेव्हा उडतं तेव्हा उडता ते खाली पडतं. कारण त्यांचे जे पंख असतात तेवढे ते विकसित झालेले नसतात, त्यामुळे ते जास्त भरारी घेऊ शकत नाही. स्टील देअर विंग्स ग्रो स्ट्रॉंगर, परंतु जसं ते पिलू थोडं मोठं होतं, पुन्हा वारंवार उडण्याचं जेव्हा ते प्रयत्न करतं तेव्हा त्याच्या पंखांमध्ये ताकद येते, शक्ती येते आणि द नेक्स्ट टाईम दे कॅन कीप अप अ लिटल लॉंगर. आणि जेव्हा पुढच्या वेळेस ते उडण्याचा प्रयत्न करतंय तेव्हा ते आधी ज्या प्रकारे उडलं होतं त्यापेक्षा नक्कीच उंच भरारी ते पक्षी घेऊ शकतं. कशामुळे? तर त्या पक्षाने प्रयत्न करणे थांबवले नाही, वारंवार ते पक्षी उडण्याचा, उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत राहिलं. त्यामुळे जशी त्याच्या पंखांमध्ये ताकद आली तसं प्रयत्न करत राहिल्यामुळे ते पक्षी अजून पहिल्यापेक्षा उंच भरारी ते घेऊ शकलं. पुढचा पॅराग्राफ बघणार आहोत. दो द स्टर्डी ओक हॅज नोन मेनी अ ब्लास्ट दॅट बो हर, शी हॅज रायझन अगेन अँड ग्रोन लॉफ्टियर अँड प्राऊडर.
बघा अतिशय सुंदर ओळी दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा स्टडी म्हणजे काय, खूप स्ट्रॉंग. ओक हे एक प्रकारचं झाड आहे. बघा द स्टडी ओक हॅज नोन मेनी अ ब्लास्ट दॅट बो हर. बघा जरी ओक नावाचं जे वृक्ष आहे, झाड आहे, ते खूप ताकदवार मजबूत असेल तरीसुद्धा जो वादळ वारा आहे तो वादळ वारा त्या झाडाला वाकवून टाकतो, झुकवून टाकतो. कारण जर खूप आंधी तुफान वादळ वारा जर आला तर ते इतकं मजबूत झाडसुद्धा खाली वाकून जातं. परंतु शी हॅज रायझन अगेन, पुन्हा ते झाड पुन्हा जोमाने उठून उभं राहतं. अँड ग्रोन, पुन्हा वाढायला लागतं. लॉफ्टियर अँड प्राऊडर, लॉफ्टियर म्हणजे टॉलर आणि स्ट्रॉंगर, पुन्हा ते खूप उंच वाढायला लागतं, पुन्हा मजबूत ते बनायला लागतं. आणि प्राऊडर, आणि त्याला स्वतःला खूप प्राऊड असं फील होतं. कशामुळे, तर जरी खूप असं वादळ वारा आला, वादळ वाऱ्यामुळे जरी ते झाड खाली झुकून गेलं, पूर्णपणे जमिनीला ते टेकून गेलं, तरीसुद्धा ते पुन्हा जोमाने ते झाड उठून उभं राहतं. पुन्हा ते प्रयत्न करतं, पुन्हा ते वाढायला लागतं आणि पुन्हा ते स्ट्रॉंगर बनतं, टॉलर बनतं आणि ते स्वतःला प्राऊडर फील करतं. जणू काही मी पुन्हा जोमाने उठून उभा राहिला आहे, असं जणू काही ते झाड दाखवण्याचा प्रयत्न करतं. कशामुळे शक्य झालं, तर त्या झाडाने पुन्हा प्रयत्न केले त्यामुळे. जर त्या झाडाने खाली ते झुकून गेल्याच्या नंतर प्रयत्न करणे सोडले असते तर कदाचित ते झाड पुन्हा वाढूच शकलं नसतं. परंतु त्या झाडाने सुद्धा प्रयत्न करणे थांबवले नाही. पुन्हा ते झाड प्रयत्न करत राहिले आणि पुन्हा उठून उभे राहिले आणि पुन्हा वाढायला लागले. खूप उंच झाले. लॉफ्टियर म्हणजे काय, टॉलर झाले, स्ट्रॉंगर झाले आणि त्या झाडाला स्वतःला प्राऊडर फील व्हायला लागलं. पुढचा पॅरेग्राफ बघणार आहोत. इफ बाय इझी वर्क यू बीट, हू द मोर विल प्राइज यू. गेनिंग विक्टरी फ्रॉम डिफीट, दॅट्स द टेस्ट दॅट ट्रायजेस यू. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं आहे. इफ बाय इझी वर्क यू बीट, जर तुम्ही अतिशय साधे सोपे असे जर काम करून दाखवले, हू द मोर विल प्राइज यू, कोण तुम्हाला खूप मोठे असे बक्षीस देणार किंवा खूप कौतुक असं कोणी करेल का तुमच्या कामाचं, तर नाही. गेनिंग विक्टरी फ्रॉम डिफीट, परंतु जर या ठिकाणी तुम्ही डिफीट म्हणजे या ठिकाणी जर तुमचा पराभव झालेला असेल आणि त्या पराभवातून जर तुम्हाला यश मिळालं तर दॅट्स द टेस्ट दॅट ट्रायजेस यू, म्हणजे या ठिकाणी हा जो मिळालेला यश असेल, हे जे मिळालेलं तुम्हाला विक्टरी असेल, हा जो विजय असेल तुमचा, तो फार कौतुकास्पद असेल. कारण हे जे यश मिळालेलं आहे हे खूप अशी कोणती तरी गोष्ट हरल्याच्या नंतर मिळालेली असल्यामुळे त्याचा जो विजय असणार आहे तो जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही साधे सोपे काम केले तर कोणीच तुमच्या कामाचं कौतुक करणार नाही. परंतु एखादी गोष्ट अवघड आहे, काहीतरी विशेष आहे, अशी गोष्ट वारंवार प्रयत्न करून जे सर्वजण हरत आहे तरीसुद्धा ती गोष्ट जी कठीण आहे ती गोष्ट तुम्ही जर करून दाखवली तर नक्कीच ती गोष्ट कौतुकास्पद ठरणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही गिवअप केलं नाही, ती गोष्ट कुठलीही गोष्ट तुम्ही सारखी करत राहिलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण डोंट गिव अप या पोयमचं मराठीतून स्पष्टीकरण पाहिलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.